नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटीद्वारे सोलार फवारणी यंत्र अनुदानाचे अर्ज चालू झाले आहेत। हे अर्ज लॉटरीद्वारे निवडण्यात येणार आहेत। हे अर्ज कसे करायचे हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी महाडीबीटी या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायची आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कृषी यांत्रिकीकरण यापुढे आपल्याला बाबी निवडा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मुख्य घटक मध्ये आपल्याला या ठिकाणी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तपशील मध्ये मनुष्य चलित अवजारे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर यंत्रसामग्री या ठिकाणी पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मशीनीचा प्रकार, जर तुम्ही इंग्लिश मध्ये पाहत असाल तर या ठिकाणी सोलर ऑपरेटर नॅपसेस पेअर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी अटी शर्ती या ठिकाणी मंजूर करून घ्यायची आहे, टिक करून घ्यायची आहे। त्यानंतर जतन करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण जर दुसरा घटक निवडायचा असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, अन्यथा नाही केले तरी चालेल। या ठिकाणी आपला अर्ज ही अप्लाय झालेला आहे। या ठिकाणी नॉट अप्लाइड दाखवत आहे, तर यासाठी आपल्याला परत मुख्य पृष्ठ या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपला अर्ज ओपन होईल। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जर तुम्ही 2-3 घटक निवडले असेल तर या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचा आहे। मी या ठिकाणी एकच घटक निवडला आहे म्हणून मी एक प्राधान्यक्रम देणार आहे। त्यानंतर या ठिकाणी टिक करायची आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला 23 रुपये पेमेंट करून घ्यायची आहे। पेमेंट ही नॉट रिफंडेबल आहे। त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून राईट साईडला क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट। ह्या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन दिसतील, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट्स आणि QR। मी सिम्पली QR कोड सिलेक्ट करतो आणि मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी QR कोड ओपन झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी पेमेंट करून घ्यायची आहे। या ठिकाणी पेमेंट झालेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सक्सेसफुल। त्यानंतर या ठिकाणी प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे। या ठिकाणी आपला अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।